नमस्कार. आजच्या आपल्या फॅब्रिक पेंटिंगच्या 6व्या क्लासमध्ये लीफ कसे कलर करायचे ते मी आता सांगणार आहे. रंग सांगते. सॅप ग्रीन, रेग्युलर ग्रीन, येलो कलर आणि व्हाईट असे आपण 4 कलर वापरणार आहोत. तर आता आपण लीफ कलर करायला घेऊया. 2 रंगातही आपण काम करू शकतो, म्हणजे सॅप ग्रीन येलो कलर किंवा रेग्युलर ग्रीन. इथे मी 3 किंवा 4 रंग वापरेन. बघूया आता आपण कसं तयार होतं आहे फूल. पहिल्यांदा सर्वप्रथम मी सॅप ग्रीन वापरला आहे. आता थोडासा ग्रीन घेऊन त्यातच शेडिंग करायला सुरुवात केलेली आहे. जसा रंग किंवा जशी शेड बनेल ते आपल्याला लवकरच रंगवल्यावरती लक्षात येणार आहे. एक रंग दुसऱ्यात आपोआपच मिसळला जातो आहे, त्याच्यासाठी काही आपला वेगळा प्रयत्न आपल्याला करायला लागत नाही आहे. आपण इथेही एक सॅप ग्रीनची बॉर्डर देऊया. आज आपल्याला बघा 5 एपिसोड झाले आपले. त्याच्यात आज सहज काम करता येते. असं कुठलंही दडपण नाही वाटत आहे काम करताना. आता आपण मिक्सिंग करून बघतोय. हे बघा, आता येलो कलर घ्यायचा आहे म्हणून ब्रश पूर्ण क्लीन करून घेतला मी. आता आपण डायरेक्ट पण देऊ शकतो. तर एकदा डीप करायचा. रंगांची एक खासियत अशी आहे की हे रंग आपोआपच एक दुसऱ्यामध्ये सामावून जातात, म्हणजे मिक्स होतात आणि एक वेगळाच आपल्याला इफेक्ट आपोआपच मिळून जातो. म्हणजे आपण काम करताना असं वाटतं की आपल्याला ही शेड तयार करायची, तर काम करत असताना आपल्याला वेगळी शेड दिसते. हा जो नॅचरल इफेक्ट आहे तो अतिशय छान करता येतो फॅब्रिक पेंटिंग करताना. आणि प्रत्येक पान आपापलं वेगळं असं त्यात वेगळे पण दिसतं आपल्याला रंग होताना, आणि आधीचा रंग आपोआपच त्यात मर्ज होत जातो. पण थोडा ग्रीन घेऊन बघूया की ग्रीननी एक फ्रेशनेस राहतोय. थोडीशी सॅप ग्रीनची पण आउटर लाईन खूप चांगली दिसली आहे, पण थोडासा ग्रीन रंग हा हवाच, कारण पानाचं हिरवे पण जपण्यासाठी. अजून एक हिरवी लाईन जर आपण त्यावर फिरवली तर खूप छान दिसतं अजूनच. आता आपण पानांमधील छोट्या छोट्या रेषा दाखवणार आहोत. नुसतं प्लेन पान रंगवलं तरी चालेल, परंतु आपण ड्रॉइंग करताना रेषा दर्शवल्या होत्या म्हणून आपण दाखवतो.
पद्धतीने आपण पानाच्या रेषा दाखवलेल्या आहेत. आता तुम्ही जेव्हा काम प्रत्यक्ष कराल काय करा, आधी पान रंगवल्यावर थोडं त्याला वाळू द्या, किंवा आपल्याकडे हेअर ड्रायर असेल तर त्याने थोडी पानं वाळवून घेतली तरी चालतील. कारण आत्ता पावसाळा असल्याने आपल्याला रंगकाम करताना वाळण्याची क्रिया ही थोडी लगेच होत नाही आहे, वेळ लागत आहे. आता पुन्हा थोडं ह्याच्यात जर आपण हिरवा रंग दाखवला, अशा पद्धतीने आपली सगळी पानं रंगवून झालेली आहेत. काही बारकावे वाटलेत आपण ते दाखवू शकतो, म्हणजे मर्ज करणे किंवा आपल्याला नको तो रंग आपण काढून हवा तेवढ्या वेळा रंगाचं काम आपण यात करू शकतो. आता आपण एक असंच पान रंगवून बघूया, न ड्रॉ करता. पिवळा रंग घेऊन लाईट करण्याचा प्रयत्न केला. असं सुद्धा फूल छान पान आपलं झालेलं आहे. ह्याच थोड्या लाईन आपल्याला डार्क करायच्या आहेत, तर मग मी एक आउटर अगदी बारीक, खूप जाड करायचं नाही आपल्याला काम, फक्त रेषा स्पष्ट व्हाव्या. जितक्या नाजूकपणे आपल्याला रेषा ड्रॉ करता येतील. हे फूलसुद्धा आपलं छान दिसत आहे. हे कुठे वाटलीच ह्याच्यात सुद्धा तुम्हाला की एक आउटर लाईन काढावी, जेणेकरून आपलं फूल उठून दिसेल. करायचं आहे, कुठल्याही रंगाला धक्का न लागता फक्त आपल्याला बाह्य आकार स्पष्ट करायचे. ठळक आणि जाड अशा इथे रेषा अपेक्षित नाही आहेत, तर एक पानाचा आकार स्पष्ट व्हावा, आपण केलेलं काम उठून दिसावं. या दृष्टीने मी थोडंसं काम करत आहे. आधीचं एक गुलाबी फूल आहे, त्याला पण थोडे एक आपण आउटलाईन दिली तर कसं दिसेल बघूया.